पिण्याच्या पाण्यासाठी वाळवंटी ग्रामस्थांनी आज मुरुड पंचायत समितीवर मोर्चा काढला। शेकडो ग्रामस्थ आणि हिंदू मुस्लिम महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा मोर्चा उल्लेखनीय ठरला। यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाद्वारे बीडीओंना निवेदन देऊन तहसील प्रांगणात ग्रामस्थांच्या उपोषणाला सुरुवात झाली। आपला स्पीकर पाण्याला शिक्षा कोण म्हणतो वालवटी ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही? कोण म्हणतो वालवटी ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही? वालवटी ग्रामस्थ एकजुटीचा, वालवटी ग्रामस्थ एकजुटीचा, वालवटी ग्रामस्थ एकजुटीचा। कोण म्हणतो वालवटी पाण्याचा प्रश्न सुटणार नाही? कोण म्हणतो वालवटी ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही? कोण म्हणतो वालवटी ग्रामस्थांचा प्रश्न सुटणार नाही? ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पाण्याचा जो प्रश्न आहे, काय प्रश्न आहे आणि आता सध्या काय भूमिका आहे गावकऱ्यांची भूमिका? गावामध्ये पेयजल योजनेच्या माध्यमातून 70 लाखाचं काम चालू आहे आणि अधिकाऱ्यांना विचारलं असता अधिकारी म्हणतात काम अपूर्ण आहे आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये काम पूर्ण झालेलं आहे। तरी त्या योजनेची संबंधित अधिकाऱ्यांनी नक्की तो काम पूर्ण झालेला आहे का याची लेखी हमी द्यावी। दुसरं, दलित वस्ती ह्या योजनेच्या अंतर्गत 10 लाखाचं काम न करता बिल काढलेलं आहे। त्याची वेळोवेळी आम्ही तक्रार केलेली आहे, पण तत्कालीन सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक आणि पाणी पुरवठ्याचे अधिकारी यांनी संगमत करून 10 लाखाचा अपहार केलेला आहे। याची सखोल चौकशी व्हावी। त्याचप्रमाणे आता जलजीवन मिशन हे केंद्र शासनाच्या योजना होती की हर घर नल ही केंद्र सरकारची योजना होती। सरकारने वालवटी गावासाठी तेवढा निधी सुद्धा उपलब्ध केला, पण तो निधी लोकांसाठी उपलब्ध न होता ठेकेदाराचा खिच्चे भरण्यासाठी उपयोगात आला। आतापर्यंत 23 लाखाचा बिल त्यांनी काढलेला आहे आणि मार्च पासून वालवटी गावामध्ये अजिबात पाणी नाही आहे। आज ह्या महिला भगिनी इथं आलेल्या आहेत। ह्या महिला भगिनी काही डोक्यावरून जवळजवळ 4 किलोमीटरवरून पाणी आणतात। काही लोक 300 रुपये देऊन टेम्पोच्या माध्यमातून 1 दिवस आड करून 2 दिवस आड करून असं पाणी विकत घेतात आणि वालवटी मध्ये जर 1,20,00,000 पाण्यावर खर्च करून सुद्धा आजपर्यंत वालवटी गावाची दुर्दशा आहे। पाण्या वाचून जवळजवळ आज मार्च एप्रिल मे पर्यंत आजपर्यंत पाणी नाही आहे। मग 1,20,00,000 रुपये फक्त ठेकेदारांचा खिचा भरण्यासाठी खर्च केले का? म्हणून आमची आता पहिली मागणी आहे की प्रशासक म्हणतो योजना चालू आहे, काम अपूर्ण आहे। त्या दिवशी बीडीओ साहेब, जेई पाणी पुरवठा जेई आणि PSI हे स्वतः जागेवर जाऊन आले, गावात पाहणी केली। पाईप एकदम निकृष्ट दर्जाचे आहेत, जिथे काही थोडाफार काम केलेलं आहे तेही निकृष्ट दर्जाचं आहे। म्हणून आमची मागणी आहे
की जे आता 23 लाख काढलेत त्याची तुम्ही चौकशी करा, पण ताबडतोब त्या कॉन्ट्रॅक्टरला रद्द करून नवीन निविदा काढून ते काम जे काय 18 लाख आहे ते ग्रामस्थ काम करतील आणि पाणी चांगल्या पद्धतीत येईल. आज सकाळी तुम्ही इथून मोर्चा काढला, मोर्चाला प्रतिसाद ग्रामस्थांचा कसा आणि पंचायत समितीमध्ये काय चर्चा झाली आणि आता उपोषणापर्यंत काय निर्णयाची अपेक्षा आहे? आम्ही गावात पाणी येण्यासाठी मी स्वतः पाणी कमिटी अध्यक्ष म्हणून जो लोकांनी विश्वास टाकलेला आहे आणि गावात पाणी आलंच पाहिजे याच्यासाठी पाणी येईपर्यंत गावात किंवा त्या योजनेचा लेखी हमी देईपर्यंत आम्ही इथे अमरण उपोषणाला बसणार आहोत. माझ्या सहकारी उपाध्यक्ष इंतिखाब मुकरी, सेक्रेटरी शबीरभाई खतीब, खजिनदार शौकत नाकवाजी, त्याचप्रमाणे सदस्य नजीर नाकवाजी, शैलेश पाटील असे आम्ही सर्व ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहोत. परंतु पंचायत समिती परेश हॉटेल ते पंचायत समितीपर्यंत जो पंचायत समितीवर आम्ही मोर्चा काढला आणि आमचं म्हणणं प्रशासनापर्यंत जावं, मग असतील स्थानिक आमदार असतील, मुख्यमंत्री असतील, संबंधित खात्याचे मंत्री असतील, यांच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून जावा आणि तो प्रश्न लवकरात लवकर सुटावा याच्यासाठी आज आम्ही बसलोय. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तप्रमाणे आम्हाला सहकार्य केलं आणि पूर्ण ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करून आज मोर्चा सक्सेसफुल झाला.